महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक भव्य दिव्य असं पहिलं शिवमंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवमंदिर जे शक्तिपीठ म्हणून भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी पूर्णत्वास झालेलं आहे आणि त्याचा लोकार्पण 17 मार्च रोजी ज्या तिथीनुसार साजरा होणाऱ्या जयंती दिवशी या ठिकाणी पार पडतो। त्यानिमित्तानं या ठिकाणी मागील 4 दिवसांपासून विविध धार्मिक सोहळ्यांचं आयोजन केलेलं आहे। आपण या मंदिर परिसरात आहोत, त्या ठिकाणी संपूर्ण गडकट किल्ल्याचा असा देखावा उभा केलेला आहे। ज्या पद्धतीनं संपूर्ण मंदिराला जो आहे तो गडकोट किल्ल्यासारखंच तटबंदी बनवलेली आणि त्यासोबतच या समोर आपण जे पहारेकरी घोडदळ अश्व तसेच हत्ती या सर्व एक मूर्त्या या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत आणि अजूनही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली नाही, परंतु तत्पूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी या मंदिराच्या दर्शनाकरता या ठिकाणी आता रांगा लावलेल्या आहेत। मोठ्या संख्येनं जे आहेत शिवभक्त या ठिकाणी या दर्शनाकरता या मंदिराच्या दर्शनाकरता या ठिकाणी आपण पाहत आहोत। हे मंदिराचं विलोभनीय असं दृश्य आहे, जे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। एक सुंदर असं मंदिर, तब्बल 55 फूट असं उंच मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। तर यासोबतच या ठिकाणी जे आहे आपण पाहतोय की या मंदिर परिसरामध्ये तब्बल 36 जे आहेत शिल्पचित्र बनवण्यात आलेले आहेत। ज्या शिल्पचित्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्य शिवभक्तांना समजावा यासाठी हा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहतायत मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहेत शिवभक्त दर्शनाकरता गर्दी करून आलेले आहेत। तर या परिसरामध्ये जे शिल्पचित्र उभारण्यात आलेले आहेत, वेगवेगळे शिवचरित्रांवरील त्यांचे देखावे आहेत, त्यांचं जीवनचरित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपण पाहत आहोत ज्या पद्धतीच्या ही संपूर्ण सजावट आणि या निमित्तानं या ठिकाणी सुरू असलेला जो काय सोहळा आहे तो भव्य दिव्य अशा पद्धतीनं साजरा करण्यासाठीचा प्रयत्न सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत। त्या माध्यमातून हा सोहळा पार पडतोय। अजूनही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या ज्या लोकार्पण जे आहे 17 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणावरती धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातली व्यक्तींची या ठिकाणी हजेरी लागत आहे। भिवंडीहून कॅमेरा पर्सन नागनाथसह संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।